चालू इकडे चहा पाणी किरण आप्पाचा चहा झाला आता काय माहिती काय आणायचं इकडे पेता सूर्यकांती चहा इकडे पाणी तापतंय का चूल पेटो राहील इकडं चालू इकडं भाकरी करायचं काम चुलीवरती भाकरी आता थोड्या वेळाने आता कोंबडा कापलेला आहे थोड्या वेळाने बकरं पाडणार आहे चुलीच पेटाना एक तर पावसाचं वातावरण होतं तर इकडं चालू आहे कोंबडा शिजवायचं काम तर सर्व लोकांच्या जत्रा आलेल्या आहे इकडं जिकडे बघावं तिकडे जत्राच्या सगळ्या गाड्याच गाड्या चुलीवर भाकरी करते पण आता सूर्यकाला काही चुलच दूर जास्त येऊ राहिलं त्याच्यामुळं त्रास होऊन गेली आणि म्हणते आता आहे ना गॅस घेऊन ये आता कधी गॅस आणावा इकडं कोंबड्याचं मटण शिजलेलं आहे तर ही 5 बकऱ्याची दावण आहे आमची आणि ते जेवढे लोक आलेले आहेत ना त्यांचे 5-5, 10-10 बकरा असतात आम्ही आलोय जत्रा फिरायला नावाला खायचे आता आणि इथं पूर्ण जत्रा आहे खूप गर्दी आहे पूर्ण गर्दी आहे तर आम्ही कोण घेतले तनून दिले आम्हाला तनूची ट्रीट आहे चला खाऊ मम्मी बोल ना काहीतरी सकाळपासून 2-3 भाकरी आधी मी ते तुला हे नाही माझ्या भाचीचा मुलगा आहे आजी तुझी तू आजी त्याची आजी अशी भाचीचा मुलगा आहे त्यांची पण जत्रा आलेली गाडी आहे त्यांनी बघितलं इकडे आले ते म्हणले चला आता आजीकडे जाऊन ते एक नाही भाचीचा मुलगा आणि आईस्क्रीम पार्टी चालू आहे सगळ्यांसाठी आणि आईस्क्रीम इकडे मटण शिजतंय इकडे मटण शिजतंय इकडे चालू आहे घाण करून इकडं मम्मी ते मटन करू राहिले मटन काही सुविधा नाही आणि इकडे हा माझा कोण आहे ग भाचा आहे ना हा माझा भाचा आहे शंभू हाय बोल हाय तुमची गाडी कुठे आहे आणि आता आम्ही आलेलो होतो खूप मोठी जत्रा आहे इकडं माग पण खूप तर आता इथं भाजी बनवत आहे सगळ्यांचा आमचे 5 बकरं होते पण 4 आम्ही विकून टाकलं त्यांचं मटण आणि एकाचं बनवले इथं सगळ्या गाड्या आल्या सगळ्यांच्याकडं मटणाची इकडे चालू आहे आता जेवण सगळ्यांची काही ठिकाणी भाकरी चालू आहे इकडे डबल भाजी झाली आहे आणि इकडे जेवण चालू आहे आता आलेले खरेदी करून बॅग वगैरे खरेदी केलेले कुठं चाललं रे तर आम्ही ना आमच्या कुलदैवताच्या भाकणुका असतात त्या भाकणुका ऐकल्या आणि रात्री 9-9:30ला निघालो आणि तिथून पुढं आहे ना आता काळाच्या खंडोबाला आलेलो आहे आता रात्रीचे 12-12:15 वाजले येता येता धुळबा देव केला आणि त्यानंतर आता आम्ही जाणार आहे म्हस्कोबाला आणि तिथेच मुक्काम करणार आहे आणि आम्हाला हे खंडोबा दैवत आहे त्यामुळे आम्हाला इथे दर्शनाला यावंच लागतं लोक आलेले बाहेर पुढं भाऊ ना दे
तर आता आम्ही आलेलो आहे नाथमस्कोबाच्या मंदिरामध्ये. आंघोळ वगैरे झालेलं आहे. इकडं नदी आहे कराम आहे. तर इकडं आंघोळ वगैरे केलेली. आंघोळ करून आता दर्शन वगैरे झालेलं आहे. तर आम्ही इथे रात्री 2-2:30 वाजता पोचलो आणि इथेच मुक्काम केला. सकाळी उठलो, आंघोळ्या वगैरे केल्या आणि इथे घोडे उड्डाण पूल आहे. इथे घोड्याच्या तापाचे निशाण आहे, पण आता सध्या पाणी असल्यामुळे ते दिसत नाहीये. नदीला पाणी त्यामुळे. तर आज आहे दसरा. दसऱ्याचे बघा इकडं फुलं वगैरे आलेली. झेंडूची फुलं आलेलं आहे. वीर मस्कोबा इकडं आले दसरा दर्शन लहान तर आता आम्ही ना मस्कोबा करून आलोय ना. आता जेजुरी चाललोय. आलोय जेजुरी गडावर जाणार आहे. तर भंडारा ते घेतलंय आणि चला आता जेजुरी गड चढायचं आहे आम्हाला. कसं वाटत मॅडम मग जेजुरी? चला ते सगळे आले. तर आता जेजुरी गड चढायचं तुम्हाला उचलून घेणार. काय उचलून घेतो लगेच. चला उचलून घेऊ. नवीन लग्न झालं काय त्याला उचलून घ्या. का बाप्पा घ्यावंच लागेल. उचलायचंच का? चला काम होतं आता ह्या मार्गे असलेली उचलायचं ना. आपण खाली दर्शन घ्यायला आलो होतो, पण आता मंदिर बंद केलंय थोड्या वेळ. दसऱ्याची पूजा आहे, दसरा आहे त्यामुळं बाहेरूनच दर्शन घ्यावं लागलं. एवढ्या वर आलं ना, आता बाहेरूनच दर्शन घेतलंय. आता रांग आहे अजून, पण आम्हाला सोडलं नाही कारण ते अन्नपूजा तरी त्याच्यामुळं मग ते बंद करून टाकलं. अख्खा देव दर्शन करून कसं वाटलं मग? भारी वाटलं का? आता आज शेवटचा दिवस आहे. आता आम्ही चाललोय घरी. हा मोरगावचा गणपती नाही केलं तरी आम्ही यावेळेस गाडीवाला करणार आहे का? गडाच्या मध्यावरती हे भानुबाईचं मंदिर आहे आणि आता आम्ही तिथे दर्शन घेणार आणि लगेच निघणार आहे. तर इथं खावऱ्याने भेळ पार्टी सर्वजण बसले आता जेवायला. चालू आहे स्वयंपाक, पापडी वगैरे करायचं. या भेळ खायला भेळ खातो आम्ही. हा बसलेली गँग. तर फायनली आमचं देवदर्शन झालंय आणि आम्ही साकूरमध्ये पोचलोय. आता इथून पुढं आमचं गाव 7 ते 8 किलोमीटर आतमध्ये. तर इथं आता बिरोबाचं दर्शन घेणार आणि डायरेक्ट आमच्या घरी जाणार. दसऱ्याची पूजा केलेली इथं मंदिरामध्ये. पाया पडायला. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता आम्ही निघालोय. कुठं निघालोय? हॉस्पिटलला चाललोय. जरा तब्येत बिघडली माझी पण आणि यशची पण तब्येत बिघडली. त्याला एकदा नेलं होतं पण काय बरं वाटत नाही. त्याला सारखा ताप येतोय, त्याच्यामुळे म्हटलं चला आता पुन्हा एकदा घेऊन जावं. आणि मी पण एक इंजेक्शन मारून येते. गावाकडे गेलो होतो देवदर्शनाला, तर खूप जास्त थकल्यासारखे झाले आणि त्याच्यामुळं मग चला म्हटलं आता इंजेक्शनच मारून येऊ. आणि आमची ट्रिप कसं वाटलं मग तिकडे जाऊन? बरं वाटलं का? डायरेक्ट तापच आला यशला तिकडे जाऊन.
जाऊन येतो एकदा हॉस्पिटलला. आता हॉस्पिटलमध्ये गेले इंजेक्शन मारायला पण आहे ना डॉक्टरच नव्हते. आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेलो पण आम्हाला आहे ना आमचे जे फॅमिली डॉक्टर आहे त्यांच्याकडूनच ट्रीटमेंट घ्यायला आवडते. त्याच्यामुळं म्हटलं आता उद्या सकाळी पुन्हा जाऊ. आणि गॅसच्या गोळ्या आणल्या तिथून मेडिकलमधून सध्या पुरत्या. तर मला आहे ना कमेंट आले होते की तुमच्या साड्यांची लिंक द्या म्हणून. तर आहे ना तुम्हाला दाखवते कोणत्या कोणत्या साड्या आहे त्यांची लिंक मागितली. तर आहे ना हे बघा ह्या साडीची लिंक मागितली होती एका ताईंनी. आणि याचा कपडा सिल्क मधून आहे ना एम्ब्रॉयडरी पूर्ण भरलेली पूर्ण वर्क केलेली याच्यावरती. आणि घातल्यावर पण खूप छान दिसते एकदम व्यवस्थित बसते जास्त फुगत वगैरे नाही. तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल. त्यासोबतच अजून याची सुद्धा आहे ना लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल. या सुद्धा साडीचे आता खूप जास्त ट्रेंड चालू आहे. कॉटनची साडी आहे. तर याच्यावरती प्रिंट पण खूप छान आहे आणि याचा कलर पण खूप छान आहे. पूर्ण कॉटन साडी आहे ना. तर यामध्ये ना कलर पण अवेलेबल आहे. जर वेगळ्या कलरची घ्यायची असेल तर वेगळे कलर पण आहे यामध्ये. आणि ही पण साडी खूप छान दिसते. आणि याच्यावरती पिंक कलरचा ब्लाउज पीस आलेला आहे. तर याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल. तर हा कुर्ती पण घेतलेला आहे मी. आणि कुर्तीचा कपडा पण कॉटन आहे. आणि स्लीव जास्त लॉंग पण नाही जास्त शॉर्ट पण नाही आहे. इथे ना एम्ब्रॉयडरी वर्क केलेले आहे आणि इकडे प्रिंट आहे. तर ब्लॅक कलरची कुर्ती ही यासोबत आहे ना पॅन्ट भेटलेली आहे. तर ही पॅन्ट आहे. तर ही पॅन्ट भेटलेली त्यासोबत. पॅन्ट वरती पण पूर्ण वर्क आहे आणि इलास्टिक आहे पॅन्टला. तर ही ओढणी भेटलेली त्यासोबत. ओढणी पण खूप छान आहे. ओढणीचा कपडा पण असा मऊ आहे असं कडक वगैरे नाहीये. एका ताईने मी ज्या शेडची लिपस्टिक लावते ना त्याची लिंक मागितली होती. तर मी ना हे लिप कॉम्बो वापरते. तर याची सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल. तरी मेबलिनची लिपस्टिक आहे आणि हे मास्टर लिप लायनर आहे. ह्या दोन्हींचा कॉम्बो मी वापरत असते. तर याचा शेड तुम्हाला दाखवते कसा आहे. या पद्धतीचा शेड आहे आणि लॉंग लास्टिंग आहे जास्त वेळ टिकते. वॉटरप्रूफ पण आहे त्यासोबत. हे दोन्ही कलर मर्ज केल्यावर एकदम चांगला लिप शेड तयार होतो. त्यामुळे मी हे दोन वापरते. आणि यातले जर तुम्हाला कोणते प्रोडक्ट घ्यायचे असतील तर याची सगळ्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे. तर भरपूर दिवस झाले मला बोलत होत्या की लिंक द्या. आज थोडासा वेळ होता म्हणून म्हटलं आता ह्या प्रोडक्टची लिंक देऊन टाकावं.